यशोदाने मोठ्या प्रेमाने पायलच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाली, ठीक आहे बेटा, जर तुला इथून जायचेच असेल तर मी तुला थांबवणार नाही, पण तुला माझी एक छोटीशी गोष्ट मान्य करावी लागेल. काय, बोला ना आजी, पायल म्हणाली. यशोदा हसून म्हणाली, पायल, आरवने तुला तुझ्या घरातून काढले आहे. मी तुला तुझे घर परत देत आहे. आता तुला इकडे तिकडे भटकण्याची गरज नाही. मी रुद्रशी बोलले आहे. आता तू पुन्हा तुझ्या घरात राहू शकशील आणि आरव काही करू शकणार नाही. पायल काहीच न बोलता त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत राहिली. यशोदा पुन्हा म्हणाली, आणि आधीला सांगून मी तुझ्यासाठी एक चांगली नोकरी शोधली आहे. आता तुझ्याकडे नोकरी आणि डोक्यावर छप्पर असेल. पायल हलकेच हसली आणि मनात म्हणाली, मला माफ करा आजी, पण आता मी तुमची आणि आदी सरांची कोणतीही मदत घेऊ शकत नाही. नाहीतर आरव सरांना आणखी एक संधी मिळेल माझ्यावर आरोप करायची की तुम्हा दोघांचा वापर करून मी गमावलेले सर्व काही परत मिळवले आहे. पायल, तू काही बोलली नाही बेटा, यशोदाने पुन्हा विचारले. पायल काहीतरी बोलणार तेवढ्यात शीला तिथे आली आणि म्हणाली, आजी, आरव भैया नाश्ता करायला तयार होत नाही, नकार देत आहेत. त्यांना उशीर होत असल्याचे सांगत आहेत. नाही शीला, त्याला नाश्ता केल्याशिवाय जाऊ देऊ नकोस. कालपासून त्याला कामाचे खूप टेन्शन आहे. तो नाश्ता न करता गेला तर कामामुळे दिवसभर काही खाणार नाही, यशोदा काळजीने बोलली. तेवढ्यात शीला पुन्हा बोलली, पण आजी, भैया माझे ऐकणार नाहीत. आणि आदी भैयाही नाश्ता करून निघून गेले. यशोदाने क्षणभर विचार केला आणि म्हणाली, तू त्याच्यासाठी पोहे बनव. पोहे समोर असतील तर ते खाल्ल्याशिवाय तो जाणार नाही. पण आजी, मला पोहे कसे बनवायचे ते माहीत नाही, शीला उदासपणे म्हणाली. तू पोहे भिजव, मी बनवते. यशोदाने हे सांगताच पायल लगेच म्हणाली, काही गरज नाही आजी, तुम्ही आजारी आहात, तुम्ही आराम करा, मी पोहे बनवते. यशोदा काही बोलायच्या आधीच पायल उठली आणि तिथून निघून गेली. ती निघून जाताच यशोदा भावूक होऊन म्हणाली, माझी तरी इच्छा होती पायल, की तू या घरात राहून माझ्या नातवाला जीवन जगायला शिकवायला मला मदत करावी. पण कदाचित नशिबालाच हे मान्य नसेल की आमच्या घरातही खुशी नांदावी. हे सर्व बोलताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. इतक्यात पायल किचनमध्ये आली आणि पोहे बनवण्याच्या तयारीत असतानाच ती बडबडली, पायल, तू पण खूप विचित्र आहेस. जी व्यक्ती तुला तोडण्यासाठी रोज नवनवीन मार्ग शोधत आहे, तू त्यांच्या स्वयंपाकघरात त्यांच्या आवडीचा नाश्ता बनवत आहे त्यांच्यासाठी, त्यांच्या पत्नीप्रमाणे. तू पण कमाल आहेस. तुला तर महानतेची देवी घोषित करून फुलांचा हार आणि पदक देऊन सन्मानित करायला पाहिजे. खरंच भोले बाबा, तुम्ही माझ्या नशिबात आरव राठोडचं नाव कुठल्या शाईने लिहिले मला कळत नाही. जितका पुसायचा प्रयत्न करते तितकी शाई पसरतच राहते. पण आता पुरे झाले. आता तुम्ही मला सांगा, त्यांच्यापासून मला दूर करण्याचे तुम्ही काय घेणार? सांगा मला, सांगा काय घेणार? पायलने छताकडे पाहत विचारले. तेवढ्यात शीला तिथे आली आणि म्हणाली, आरव भैया, तुम्हाला वाटते तितके वाईट नाही दीदी. ते फक्त जगाच्या नजरेत स्वतःला वाईट दाखवतात, पण प्रत्यक्षात ते खूप चांगले आहेत, खूप चांगले. तुला तर ते चांगले वाटणारच ना शीला, कारण त्यांनी तुला इथे नोकरी दिली आहे. पण मला इथून बाहेर काढण्यासाठी ते काहीही करायला तयार आहेत. असे म्हणत पायलने कांदे कापायला सुरुवात केली. शीलाने पायलच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, प्लीज दीदी, जाऊ नका ना. तुमच्या या घरात येण्याने घरात चमक आली आहे, नाहीतर घरात शांतता पसरलेली असते. पायलने शीलाचा तळहात धरला आणि म्हणाली, नाही शीला, आता आरव सरांनी स्वतः मला या घरात राहायला सांगितले तरी मी इथे राहू शकणार नाही. कारण त्यांनी माझ्याबद्दल त्यांच्या मनात एक प्रतिमा तयार केली आहे जी खूप वाईट आहे, आणि मी ती प्रतिमा कधीच बदलू शकणार नाही. आणि खरे सांगायचे तर मला ती बदलायची देखील नाही, कारण आरव सर माझे कोणीच नाहीत. त्यामुळे ते माझ्याबद्दल काय विचार करतात याची मला पर्वा नाही. ठीक आहे, आता तू या सर्व गोष्टी सोड आणि पटकन हिरव्या मिरच्या कापून घे, मी पोहे करते. हो दीदी, शीलाने असं म्हटलं आणि फ्रीजमधून हिरव्या मिरच्या काढल्या आणि कापायला लागली. पायलने तिला प्रेमाने पोहे कसे बनवायचे ते शिकवले. पोहे बनवता शीला पायलला म्हणाली, दीदी प्लीज तुम्ही हे पोहे आरव भैयाला द्याल का? म्हणजे काय आहे ना, मला भाजी घ्यायला बाजारात जायचं आहे. शीला, तू मला सिंहाच्या गुहेमध्ये जायला सांगत आहेस? पायल म्हणाली. शीला हसली आणि म्हणाली, नाही दीदी, मी फक्त तुम्हाला माझी मदत करायला सांगत आहे. प्लीज माझ्यासाठी जा. मला भाजी आणायची आहे, मग ती साफ करायची आहे, घर पण साफ करायचं आहे आणि जेवण पण बनवायचं आहे. मला अजून खूप सारी कामं आहेत. तुम्ही फक्त पोहे तिथे ठेवा आणि परत या. ठीक आहे, जाते मी घेऊन. पायलने हे सांगता शीला लगेच तिथून निघून गेली. इकडे आरव वॉशरूममध्ये आंघोळ करत असताना
त्याची नजर पायलने चावलेल्या जागेवर पडली. त्याला काल रात्री घडलेल्या सगळ्या गोष्टी आठवू लागल्या. पायल नाश्ता घेऊन त्याच्या खोलीत आली. तिने नजर फिरवली आणि आजूबाजूला पाहिले. खोलीत आरव न दिसल्याने तिला हायसे वाटली. तिने पटकन ब्रेकफास्ट टेबलवर ठेवला आणि निघू लागली. तेवढ्यात आरव वॉशरूममधून बाहेर आला आणि पायलची त्याच्याशी टक्कर झाली. पण ती पडण्याआधीच आरवने तिला आपल्या मिठीत घेतले. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागले आणि काही क्षण आपला सर्व द्वेष विसरून गेले. तेवढ्यात आरवच्या ओल्या केसातून पाणी पायलच्या चेहऱ्यावर टपकले. पाणी पडताच ती स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर पडल्यासारखं तिला वाटत होतं. ती हळूच आरवला म्हणाली, सोडा मला. आरवला जणू काही ऐकूच येत नव्हते. तो फक्त पायलच्या नजरेत हरवला होता. पायल पुन्हा म्हणाली, सोडा मला. पायलचा आवाज कानावर पडताच आरव जसा झोपेतून जागा झाला. तेवढ्यात पायल रागाने ओरडली, सोडा मला. आरवने पायलला सोडून दिले. पायल जोरात कार्पेटवर पडली आणि आरव आरशासमोर उभा राहून केस विंचरू लागला. पायल रागाने उठली आणि आरवच्या दिशेने पाठ करून उभी राहिली. आरवच्या कृतीबद्दल ती काही बोलणारच होती. तेव्हा आरव परफ्यूम लावताना म्हणाला, मी ऐकले आहे की अनाथ आश्रमात राहणाऱ्या लोकांना आधी शिष्टाचार शिकवले जातात. कोणाच्या खोलीत जाण्याआधी दार ठोठवायचे हे तुला शिकवले नव्हते का? अनाथ आश्रमात राहणाऱ्यांपेक्षा राजवाड्यांमध्ये राहणाऱ्यांना अधिक शिष्टाचार शिकवले जातात. मग तुम्हाला कोणी शिकवले नाही का की एखादी मुलगी चुकून तुमच्या खोलीत आली तर तुम्ही कपडे घालावेत? पायलने विचारताच आरवने वळून तिच्याकडे पाहिले. आरव आला आणि पायलसमोर उभा राहिला आणि म्हणाला, ही माझी खोली आहे आणि मी माझ्या इच्छेनुसार या खोलीत राहू शकतो. मी माझ्या खोलीत कसे राहावे आणि कसे राहू नये मला तुझ्याकडून हे जाणून घेण्याची गरज नाही. समजले? तुमचा नाश्ता टेबलावर ठेवला आहे, खाऊन घ्या. एवढं बोलून पायल तिथून निघून गेली. ती निघून जाताच आरवने बेडवर ठेवलेल्या कपड्यांमधून शर्ट उचलला आणि तो घालताना म्हणाला, हिने चित्रपट आणि थिएटरच्या दुनियेत काम केले आहे, तरीही मला टॉवेलमध्ये पाहून ती असे तोंड वळवून उभी होती जसं काही मी काहीच घातलं नसल्यासारखं. ही मुलगी रुद्रसोबत इतके दिवस कसे काम करत होती हे मला समजत नाही. आणि तो हे का सहन करत होता? फक्त आजी लवकर बरी येऊ दे, म्हणजे मी या मुलीला इथून बाहेर पडण्याचा रस्ता दाखवू शकतो. कारण मी आता या जंगली मुलीला सहन करू शकत नाही. या मूर्ख मुलीने मला जनावरासारखे चावले. जर ही बातमी या घरातून बाहेर गेली तर लोक माझी चेष्टा करतील. माझ्या हातात असते तर मी या मुलीला आत्ताच अंदमान निकोबारला पाठवले असते. पण सध्या या मुलीने आजीला तिच्या ताब्यात घेतले आहे, त्यामुळे मी काहीही करू शकत नाही. मला गप्पच बसावे लागेल. आरव एवढंच बोलला असताना अचानक त्याची नजर टेबलावर ठेवलेल्या नाश्त्यावर पडली. पोहे बघताच तो लगेच टेबलाजवळ आला आणि जवळच ठेवलेल्या खुर्चीवर बसून म्हणाला, पोहे. एका ताटात पोहे घेतले आणि खायला सुरुवात केली. त्याला पोहे इतके आवडले की तो पटकन खायला लागला. इकडे पायल पुन्हा यशोदाच्या खोलीत बसली. यशोदा बेडवर बसून मासिक वाचत होती. पायलला अस्वस्थ पाहून तिने मासिक खाली ठेवले आणि म्हणाली, पायल, तू अशी गप्प छान दिसत नाहीस. तू बोलताना आणि सेल्फी घेताना छान दिसतेस. तसे आज तू माझ्यासोबत एकही सेल्फी काढली नाही का? पायल काहीतरी बोलेल त्यापूर्वीच आरव तिथे आला. त्याला पाहताच पायलने तोंड फिरवले. आरवने येऊन आजीला मिठी मारली आणि विचारले, तू औषध घेतले का? हो बेटा, मी औषध घेतले आहे आणि नाश्ताही केला आहे. यशोदा आरवच्या गालाला स्पर्श करत म्हणाली. आरवने यशोदाचा तळहात आपल्या दोन्ही हातात धरला आणि म्हणाला, आजी, आज जाण्याची गरज नसती तर तुला चांगलं माहीत आहे की मी तुला कधीच कोणाच्या भरवशावर सोडले नसते. पण मला जावं लागेल. पण मी तुला दुपारच्या जेवणाच्या वेळी भेटायला येईल. प्लीज स्वतःची काळजी घे आणि मिठाई खाण्याचा विचारही करू नको. नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कुणी नाही, समजलं का? आता तू मला धमक्या देणं थांबव आणि जा. इथे माझी काळजी घेण्यासाठी पायल आहे. तू फक्त तुझ्या कामावर लक्ष दे आणि कोणतेही टेन्शन घेऊ नकोस. सर्व काही ठीक होईल बेटा. तुझा आजचा दिवस खूप चांगला जाईल. तू बघ, आज मधू तुला निराश करणार नाही आणि आज तुझ्या सर्व समस्या देखील दूर होतील. यशोदाने हे सांगताच आरवच्या चेहऱ्यावर हसू उमटले. त्याने शीलाला हाक मारली, शीला, शीला. हो भैया. शीला धावतच तिथे आली. आरव तिच्याकडे बघत म्हणाला, आज माझ्या अनुपस्थितीत आजीची काळजी घेण्याची जबाबदारी तुझी आहे. त्यामुळे आज तू आजीची काळजी घेण्याशिवाय कोणतेही काम करणार नाहीस. राहिलेली घरची कामे बाकीचे नोकर करतील आणि तू फक्त आजीकडेच राहशील. तिच्या खाण्यापिण्याची, औषधाची, आरामाची तूच काळजी घेशील. आज मी दुपारी घरी जेवण करणार आहे. मी येईपर्यंत तू इथून हलणार नाहीस, समजले? शीलाने हळूच होकार दिला. यशोदा काळजीत पडली आणि तिने पायलकडे पाहिलं पण काही बोलली नाही. आरवने पुन्हा आजीला मिठी मारली आणि म्हणाला,
मी निघतोय, तू स्वतःची काळजी घे. मी तुला वेळोवेळी फोन करत राहीन. बाय बाय बेटा, यशोदाने आरवच्या कपाळाचे चुंबन घेत म्हटले. आरव उठला आणि निघू लागला. पण मग त्याची पावले थांबली आणि तो शीलाला म्हणाला, शीला, आज तू खूप छान पोहे तयार केले होतेस. थँक्यू. शीला लगेच म्हणाली, मला पोहे कसे बनवायचे ते माहीत नव्हते भैया. आज पायल दिदींनी तुमच्यासाठी पोहे बनवले होते. शीलाने हे सांगताच आरवचे डोळे उघडीच्या उघडीच राहिले. त्याने उलटी आल्यासारखं केलं आणि लगेच तोंडावर हात ठेवला आणि पटकन तिथून निघून गेला. हे पाहून पायलचे तोंड उघडीच्या उघडेच राहिले. खोलीतून बाहेर येताच आरवने तोंडातून हात काढला आणि कोट नीट करत हसला. पायल रागाने म्हणाली, आजी पाहिलं का, आरव सर माझा किती तिरस्कार करतात. मी पोहे तयार केले आहेत हे कळताच त्यांना उलट्या होऊ लागल्या. यशोदा हसत म्हणाली, बेटा त्याला काही नाही झाले, तो फक्त नाटक करत होता. यशोदाने हे सांगताच पायलचे तोंड पुन्हा एकदा उघडले. आरव घरातून बाहेर आला तेव्हा बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. गाडीत बसताना आरव म्हणाला, आज सकाळपासून पाऊस पडत आहे. त्यानंतर मला आशा नाही की आजचा दिवस चांगला असेल, आणि विशेषतः जेव्हा मी त्या मुलीच्या आसपास असतो तेव्हा तर नाहीच. असं म्हणत आरवने गाडी स्टार्ट केली असताना त्याला पायल यशोदाच्या खोलीच्या खिडकीत उभी असलेली दिसली. त्याने रागाने आपली गाडी पुढे घेतली आणि तिथून निघून गेला. तो निघून गेल्यावर पायल पुन्हा यशोदाजवळ येऊन बसली आणि म्हणाली, आजी तुम्ही बरोबर होता. आरव सर नाटक करत होते. मी खरोखर अशी व्यक्ती कधीही पाहिली नाही. गर्विष्ठपणाचे चालते फिरते दुकान आहेत ते. यशोदा हसली आणि म्हणाली, पायल तू असं म्हणत आहेस. ज्या दिवशी तू त्याला ओळखशील तेव्हा तुला समजेल की आमचा आरव अगदी नारळासारखा आहे, बाहेरून कडक आणि आतून खूप मऊ. तो वाईट नाही बेटा. थोडा वेळ स्वतःला आणि त्याला दे, मग तुला समजेल की त्याच्यापेक्षा चांगला माणूस कोणीही असू शकत नाही. पायल मनात म्हणाली, आजी ते नारळ नाही, कॅक्टसची पूर्ण बाग आहे. आरव सर आणि त्यांच्यापेक्षा वाईट माणूस या जगात काय संपूर्ण ब्रह्मांडात नसेल. पायलचा चेहरा पाहून यशोदा उदासपणे म्हणाली, बेटा आता माझी तब्येत पूर्वीपेक्षा चांगली आहे, त्यामुळे तुला जायचे असेल तर मी तुला अडवणार नाही, कारण आता मला तुला आणखी त्रास नाही द्यायचा. पण आज हवामान खूपच खराब आहे आणि दिवसभर पाऊस थांबणार नाही. अशा पावसात कसे जाणार, त्यामुळे आजचा दिवस इथेच थांब प्लीज. पायल हसत म्हणाली, आजी मला अशा परिस्थितीत जगण्याची सवय आहे, त्यामुळे मला पावसाने काही फरक पडत नाही. आणि काळजी नका करू, डॉक्टर येऊन तुमची तपासणी करेपर्यंत आणि तुम्ही आता पूर्णपणे बरे आहात असे सांगेपर्यंत मी इथेच आहे. मी कुठेही जाणार नाही. मग आरव सरांनी माझा कितीही अपमान केला तरी चालेल. आता तो असं काही करणार नाही पायल, काही नाही. यशोदा लगेच बोलली. पायल त्यांच्याकडे बघून हसली आणि शीलाला म्हणाली, शीला तुझ्या आरव भैयाचा माझ्यावर विश्वास नाही, पण मी आजीची काळजी घेऊ शकते. तुला माझ्यावर विश्वास असेल तर जा आणि तुझे कामं संपव. मी आजीसोबत आहे. शीला हसत म्हणाली, मी जाऊन माझे काम पूर्ण करते. असे बोलून शीला तिथून निघून गेली. आरव ऑडिटोरियममध्ये पोहोचताच मधू स्टेजवर डान्स करत होती. आरवची पावले थांबली आणि तो मधूचा डान्स पाहू लागला. मधू खूप छान नाचत होती आणि आज तिचे एक्सप्रेशन पण खूप छान होते. तेवढ्यात आधीची नजर त्याच्यावर पडली. आधी आरवकडे आला आणि म्हणाला, हे भाग्य आहे की आरव साहेबांना मोकळा वेळ मिळाला आणि ते काही काळ पायलसोबतचे भांडण विसरून इथे आले. शटअप आधी. आरव त्याच्याकडे बघत म्हणाला. आधीने हसून त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याच्यासोबत पुढे जाताना म्हणाला, विचार कर आरव, जर पायल तुझी नैना असती तर किती मजा आली असती. तुम्ही दोघे रिहर्सलच्या बरोबरच आमचा खूप टाईमपास केला असता, हो ना. आरव त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाला, जर तुला कामाच्या वेळी टाईमपास सुचत असेल तर तू घरी जाऊ शकतोस. तुझा टाईमपास करण्यासाठी आजीसोबत पायलही आहे तिथे. तसे तुझी कल्पना वाईट नाही आहे. इथून मोकळा वेळ होताच मी आधी तिकडेच जाणार आहे. आधी असं म्हणताच आरवने आकडीने विचारलं, काम करशील का माझ्या हाताने मार खाशील. आधी हसत हसत म्हणाला, माझा आत्ता मार खायचा इरादा नाही, पण तू सांग ना, तुझा हात कसा आहे. खूप जोरात चावली होती ना पायल. आरवने रागाने आधीचा चेहरा धरला आणि म्हणाला, आता आधी जर तू पुन्हा एकदा जरी याचा उल्लेख केलास तर मी तुला या ऑडिटोरियमच्या भिंतींमध्ये बंद करीन, समजले. असे म्हणत आरव त्याला सोडून रागाने स्टेजकडे जाऊ लागला. आधी जोरात हसायला लागला. तेवढ्या श्रुती तिथे आली आणि हसत हसत आधीला विचारलं, काय झालं सर. आधीने हसत हसत श्रुतीच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाला, काही नाही, चल रिहर्सल सुरू करूया.
आरव स्टेजवर आल्यावर मधूच्या डान्सिंग स्टेप थांबल्या आणि ती आरवकडे पाहू लागली. आज आरव आपल्याला या नाटकातून हाकलून देऊ शकतो अशी भीती तिला वाटत होती. आरव तिच्या जवळ आला आणि म्हणाला, तुझ्या डान्स मूव्ज छान आहेत मधू. आता बघूया आज तू सीन्स ठीक करू शकतेस की नाही. तुझ्याकडे नैना बनायला अजून 10 मिनटं आहेत. बेस्ट ऑफ लक. आज तू तुझी 200% दे आणि मला तुला या नाटकातून बाहेर करण्याची वेळ येऊ देऊ नको. मधू काहीतरी बोलणार त्याआधीच आरव तिथून निघून गेला आणि साऊंड चेक करू लागला. मधूची चिंता आणखी वाढली. तिने लगेच पायलला फोन केला. यशोदाशी बोलत असलेल्या पायलने मधूचा कॉल पाहताच ती यशोदाला म्हणाली, आजी 1 मिनिट. यशोदाने हसून होकार दिला. मग पायल उठली आणि खोलीतून बाहेर आली आणि मधूचा फोन घेऊन तिने विचारले, कशी आहेस तू. मला तुझी खूप आठवण येते पायल. तू इथे पाहिजे होतीस. मला खूप भीती वाटते. मधू रडत बोलली. तिचा रडका आवाज ऐकून पायलही अस्वस्थ झाली. तिने लगेच विचारले, काय झाले मधू, तू का रडत आहेस. मधू रडत म्हणाली, पायल मी खूप नाटकं केलीत पण तरीही मला आरव सरांसमोर एक शब्दही नीट बोलता येत नाही. त्यांना पाहताच मी माझ्या ओळी विसरते आणि एक्सप्रेशन काय आहे हे तर मी विसरूनच गेले आहे. आरव सरांनी काल मला शेवटचा इशारा दिला होता की आज जर मी चांगले सीन केले नाही तर ते मला या नाटकातून बाहेर करतील. काय. पायलने आश्चर्याने विचारले. तेव्हा मधू रडत म्हणाली, हो पायल. अरे पण ते असं कसं करू शकतात. तुला अजून फक्त 3च दिवस झाले आहेत. त्यांना तुला वेळ द्यावा लागेल. रिहर्सलचा अर्थच असा असतो की आपल्याला जे येत नाही आपण त्याची नीट प्रॅक्टिस केली पाहिजे. तुला काही दिवस लागतील. त्यांनी तुला वेळ द्यायला हवा. पायलने हे सांगताच मधू रडत म्हणाली, आज माझ्याकडे फक्त एक शेवटची संधी आहे पायल. आज जर मी ते नीट केले नाही तर ते मला या नाटकातून हाकलून देतील. काल रात्रभर मी खूप मेहनत केली पण तरीही मला खूप भीती वाटते. पायलने एक दीर्घ श्वास घेतला आणि मधूला समजावताना म्हणाली, हे बघ मधू, तू रडणं थांबव आणि माझं लक्ष देऊन ऐक. रडून आणि घाबरून तुझा प्रश्न सुटणार नाही. तुला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. तू खूप चांगली अभिनेत्री आहे हे तुला आरव सरांना सिद्ध करून दाखवावे लागेल. आणि आरव राठोड समोर आहे असा विचार तू का करत आहे. या नाटकाचा तो नायक आहे आणि तू नायिका आहेस. तुला हे विसरावे लागेल की तू मधू आहेस, समजले. तर आता रडणे थांबव आणि स्टेजवर जा. आणि खबरदार, जर त्या आरव राठोडला थोडीशी जरी घाबरली तर. तो कोणी भूत नाही, माणूस आहे तुझ्यासारखा. म्हणून त्यांच्यासमोर जा आणि तुझे बेस्ट दे. नाही पायल, आत्ता मला आरव सरांनी जे सांगितलं आज मी त्यांच्यासमोर उभंही राहू शकणार नाही. मधू रडत म्हणाली. तिचे बोलणे ऐकून पायलला खूप राग आला आणि ती जोरात ओरडली, शटअप मधू. तू असं बोललीस तर 2 कानाखाली मारील तुझ्या, समजले. आता शांतपणे माझं ऐक आणि अजिबात रडू नकोस. बघ मधू, मी यावेळी तुझ्याकडे नाही येऊ शकत पण याचा अर्थ असा नाही की मी तुझ्यासोबत नाही. मी सदैव तुझ्यासोबत आहे. त्यामुळे घाबरणे थांबव. जर तू असेच घाबरत राहिली तर तू कधीही एक मोठी स्टार बनू शकणार नाही. आरव राठोड यांच्या नाटकाची मी फक्त फॅन होते पण तू त्यांच्यासोबत काम करण्याचे अनेक वर्षांपासून स्वप्न पाहत आहे. जर तू हे नाटक केले तर त्यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये बनणारा पहिला चित्रपटही तुला करावायला मिळेल. हे तुझं स्वप्न होतं ना. आरव राठोड दिग्दर्शित चित्रपटात पदार्पण करणे म्हणजे काय हे तुला चांगलंच माहीत आहे ना. आरव सरांनी आजपर्यंत कोणताही चित्रपट केलेला नाही पण चित्रपटसृष्टीत त्यांचा शिक्का चालतो. ज्या दिवशी त्यांच्या चित्रपटाची घोषणा होईल त्या दिवशी बॉलिवूडच्या सर्वात मोठे स्टार त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा दाखवतील. आणि नशिबाने तुला ही संधी दिली आहे मधू. प्लीज ही संधी तुझ्या हातून जाऊ देऊ नको, नाहीतर आयुष्यात पुन्हा पुढे जाऊ शकणार नाहीस. पायलचे बोलणे ऐकून मधूचे रडणे अचानक थांबले आणि ती विचारात पडली. पायल पुन्हा म्हणाली, मधू, ही खूप चांगली संधी आहे. स्वतःवर विश्वास ठेव. तू खूप चांगली अभिनेत्री आहेस आणि ही व्यक्तिरेखा तुझ्यापेक्षा चांगलं कोणीही करू शकणार नाही. फक्त हेच लक्षात ठेव आणि मैदानात उडी मारून त्या गर्विष्ठ दुकानाला दाखव की त्यांनी तुला या नाटकात घेऊन कोणतीही चूक केलेली नाही. मधूच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि ती हसत पायलला म्हणाली, थँक्स पायल, मला प्रोत्साहन दिल्याबद्दल. आता बघ, आज मी आरव सरांना तक्रार करण्याची संधी देणार नाही. उलट आज ते स्वतः येऊन मला सांगतील गुड जॉब. हे होईना बात. आता जा आणि त्या आरव राठोडसमोर उभं राहा आणि त्याच्यापेक्षा चांगला अभिनय कर. पायल हसत म्हणाली. हो मॅडम. मधूही हसत म्हणाली. ठीक आहे, आता मी फोन ठेवते. तू जाऊन रिहर्सल कर. बाय. पायलने हे बोलताच मधूनही तिला बाय म्हटलं आणि कॉल डिस्कनेक्ट केला. पायल अस्वस्थ झाली आणि दिवाणखान्यात सोप्यावर बसली आणि म्हणाली, हे आरव सर,
यांनी लोकांना शांतपणे जगू दिले तर त्यांचे काय जाईल? मधू पहिल्यांदाच त्यांच्यासोबत काम करत आहे, त्यामुळे ती जरा घाबरली असेल. तिला थोडा वेळ द्यावा लागेल. जर त्यांनी मधूला त्यांच्या नायिकेच्या पात्रात येण्यासाठी थोडा वेळ दिला तर जग थोडं लुटलं जाणार आहे त्यांचं. पण ते असे का करतील? जर त्यांनी असे केले तर जग त्यांना एक चांगला माणूस समजण्याची चूक करेल, जे त्यांना आवडणार नाही. खडूस माणूस, असं म्हणत पायल उठली आणि यशोदाच्या खोलीत परत आली. पण यशोदा झोपली होती. आजी झोपली आहे असं म्हणत पायल चेहरा करू लागली. ती यशोदाला ब्लँकेट पांघरून तिथेच बसली. इकडे आरव आणि मधू रिहर्सलसाठी स्टेजवर आले. आरवने अंगठा दाखवत सूरजला लाईट लावायला सांगितले. सूरजने लाईट ऑन करताच नैना बनलेली मधू राज बनलेल्या आरवकडे आली आणि म्हणाली, राज, मला तुला काही सांगायचे आहे. राज हसला आणि नैनाच्या चेहऱ्यावर पडलेले केस कानामागे ठेवत म्हणाला, पण आज तू काहीही बोलावे असे मला नाही वाटत. कारण तू जेव्हाही काही बोलते आपली भांडणं होतात आणि आज माझा तुझ्याशी भांडण्याचा अजिबात हेतू नाही. मग काय हेतू आहे आज महाशय? नैनाने हसत विचारले. मग राजने तिला आपल्या मिठीत घेतलं आणि म्हणाला, फक्त तुझ्या सुंदर डोळ्यात पाहण्याचा आणि त्यांच्यात माझ्यावर जास्त प्रेम आहे की ऋषीने दाखवलेली स्वप्ने पूर्ण करण्याची अधिक उत्कंठा, ते पाहायचे आहे. राजने हे बोलताच नैनाचे हसू काळजीत बदलले आणि तिने राजला स्वतःपासून दूर केले आणि म्हणाली, राज, मला तुला सांगायचे आहे की ऋषी सरांनी मला खूप चांगली ऑफर दिली आहे. हे ऐकून राज जोरजोरात हसायला लागला. तो रागाने टाळ्या वाजवू लागला आणि नैनाजवळ आला. म्हणजे मी बरोबर होतो. तुझी स्वप्ने माझ्या प्रेमापेक्षा जास्त मोठी आहेत, हो ना मिस नैना सिंग? राजने रागाने विचारले. तेव्हा नैनानेही वर बघितले आणि त्यांच्याकडे रागाने पाहिले आणि म्हणाली, मी पण बरोबर होते राज. तुझी असुरक्षितता आमच्या प्रेमापेक्षा जास्त वाढू लागली आहे, हो ना? राज रागाने मागे वळून उभा राहिला. तेवढ्यात नैना आली आणि त्याच्यासमोर उभी राहिली आणि म्हणाली, काय झालं राज? तोंड फिरून का उभा राहिलास? मी जे बोलले ते तुला आवडलं नाही ना? पण तू कधी विचार केलास का की तुझ्या अशा बोलण्याने मला किती त्रास होतो? मी तुझ्यावर प्रेम करते आणि माझे संपूर्ण आयुष्य बरोबर घालवायचे आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की मी तुझ्या प्रेमासाठी माझा स्वाभिमान आणि माझ्या स्वप्नांचा त्याग करील. तू एकदाही मला विचारले नाही की ऋषी सरांनी मला कोणती ऑफर दिली आहे आणि मला टॉन्ट मारायला सुरुवात केली. तू मला एकदा तरी विचारायला हवं होतं की त्याने मला काय ऑफर दिली आहे. मला काही माहीत करून घ्यायचे नाहीये नैना, काही नाही. आरव रागाने म्हणाला. नैना हसली आणि म्हणाली, ठीक आहे, जर तुला जाणून घ्यायचे नसेल तर नाही. पण मला ऋषी सरांची ऑफर खूप आवडली आणि मी ही ऑफर स्वीकारण्याबद्दल एकदा नक्कीच विचार करेन. राजने रागाने नैनाला पकडले आणि तिला जवळ घेतले आणि म्हणाला, माझ्याबद्दल एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव नैना. त्या ऋषीच्या दिशेने तू जितकी पावले टाकशील तितका मी तुझ्यापासून दूर जाईन. मला तुझ्या यशाबद्दल कोणतीही अडचण नाही. मला जर काही अडचण असेल तर ती त्या ऋषीची आहे. तो खूप वाईट माणूस आहे आणि त्याच्या आयुष्यात फक्त एकच ध्येय आहे, मला नष्ट करण्याचे, आणि म्हणूनच तो तुझा वापर करत आहे. असे म्हणत राजने नैनाला त्याच्यापासून दूर ढकलले. नैना हसत म्हणाली, जर आपल्यात अंतर येत असेल तर याचे कारण ऋषी सर नाहीत तर तू आहे. कारण तुझा माझ्यावर आणि माझ्या प्रेमावर विश्वास नाही. आणि ऋषी सर तुला का नष्ट करतील? काही कारण नाही त्यांच्याकडे तुला नष्ट करायचं. कारण आहे नैना, तूच आहेस ते कारण. राज रागाने नैनाकडे बघत म्हणाला. नैनाने डोळे मिटले आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने हिंमत एकवटली आणि डोळे उघडले. ती राजजवळ आली आणि म्हणाली, राज, आजकाल तू मला रोजच जाणीव करून देतो की तुझ्यावर प्रेम करून मी माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक केली आहे. मग तू मला सोडून का नाही जात? राजने जिद्दीने विचारले. नैना राजच्या जवळ आली आणि राजच्या चेहऱ्याला खूप प्रेमाने स्पर्श करत म्हणाली, राज, हा माझा प्रॉब्लेम आहे की मी तुला सोडू शकत नाही. कारण मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि तुझ्याशिवाय क्षणभरही जगू शकत नाही. मी तुझ्यावर प्रेम करते, मी तुझ्यावर खरोखर प्रेम करते. असं म्हणत नैनाने राजच्या छातीला मिठी मारली. राजचा रागही शांत झाला आणि त्याने नैनाला आपल्या मिठीत घेतले. माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे नैना, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला तुला गमवायचं नाही. म्हणूनच मी रागात काहीतरी बोललो, जे करायला नको ते करतो. मला माफ कर आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. नैना हसली. तेवढ्यात सगळे लाईट पुन्हा लागले आणि सगळे मिळून टाळ्या वाजवू लागले. मधू आरवपासून दूर गेली. सगळ्यांना टाळ्या वाजवताना पाहून तिचा चेहरा उजळला. ती आरवकडेही तिच्या कामगिरीचे कौतुक होईल या आशेने पाहू लागली. तेवढ्यात आरव तिच्याजवळ आला आणि म्हणाला, मधू, 10 मिनिटाचा ब्रेक घेऊ. यानंतर पुन्हा एकदा हा सीन रिपीट करूया.
जेणेकरून झालेल्या किरकोळ चुका होऊ नयेत. मधूने हलकेच हसण्याचा प्रयत्न केला आणि हळूच म्हणाली, होय सर. आरव जाऊ लागला, पण काही पावलं गेल्यावर त्याची पावलं थांबली. त्याने मागे वळून मधूकडे पाहिले तर मधूच्या हृदयाचे ठोके वाढले. तसे तर आज तू खूप छान परफॉर्मन्स दिला. इकडे तिकडे काही एक्सप्रेशन होते, पण या सीनची पुन्हा रिहर्सल केलीस तर सगळं परफेक्ट होईल. गुड जॉब. असं म्हणत आरव निघून गेला. तो निघून जाताच मधूचा चेहरा फुलासारखा फुलला. तिने लगेच स्क्रिप्ट उचलली आणि खुर्चीवर बसून ती स्पष्टपणे लक्षात ठेवू लागली. आधीने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, देवाचे आभार. निदान आज काहीतरी चांगले घडले. इकडे आरव त्याच्या केबिनकडे आला आणि येताच त्याने यशोदाला फोन केला. यशोदा झोपली होती. तेव्हा तिच्याजवळ बसलेल्या पायलने आरवचा नंबर पाहिला. तेव्हा ती म्हणाली, अरे भोले बाबा, आजी तर झोपली आहे. आता आरव सरांचा फोन घ्यावा की नाही? आजीची स्थिती जाणून घेण्यासाठीच त्यांनी फोन केला असावा. पायलने हिंमत एकवटली आणि कॉल रिसीव्ह केला आणि म्हणाली, हॅलो. आजीचा फोन तुझ्याकडे का आहे? ती ठीक तर आहे ना? आरवने विचारले. पायल उठून खोलीबाहेर आली आणि म्हणाली, फोन माझ्याकडे नाही तर टेबलावर ठेवला होता. त्या झोपल्या आहेत म्हणून मी तुमचा कॉल रिसीव्ह करायला भाग पडले. थँक्यू. आरव राठोड तुझे हे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. आजी उठल्यावर तिला सांग एकदा माझ्याशी बोलायला, आरव गर्विष्ठपणे म्हणाला. हो सांगेल. पायलने हे बोलताच आरवने कॉल डिस्कनेक्ट केला. धन्यवाद.